चला 2 मिनटं लक्ष द्या. लाईट इमिटिंग डायोड एलईडीज. एलईडी पाहिला का? एलईडी कुठं? ते मोबाईल चार्जरला राहायचं बा पहिले, आताच्या चार्जरला नाही, पण पहिले असं एलईडीचा बल्ब असायचा एक छोटासा, रिमोटला असतो. यस, तो काय? लाईट इमिटिंग डायोड. काय? लाईट इमिटिंग डायोड. ॲज लाईक पी एन जंक्शन. पी एन जंक्शन डायोड जसा आहे तसाच हा लाईट इमिटिंग डायोड आहे. याचा सिम्बॉल असा आहे. आणि हा काय करतो? लाईट इमिट करतो, म्हणजे प्रकाश सोडतो. ओके. हा पी टाईप मटेरियल, एन टाईप मटेरियल, दे आर कंबाईंड टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ पी एन जंक्शन डायोड. हे माहिती आहे तुम्हाला. आता जर तो पी एन जंक्शन डायोड लाईट इमिट करीत असेल, लाईट सोडत असेल, तर त्याला काय म्हणायचं आहे? लाईट इमिटिंग डायोड. बघा, अ लाईट इमिटिंग डायोड दॅट इज एल ई डी इज अ पी एन जंक्शन डायोड. ते काय आहे? पी एन जंक्शन डायोड आहे विच इमिट द लाईट वेन इलेक्ट्रिकल एनर्जी सप्लाय टू दिस. ओके. याला सप्लाय जर इलेक्ट्रिक एनर्जी जर सप्लाय केली तर तो काय करतो? लाईट इमिट करतो, म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन लाईट एनर्जीमध्ये करतो. आता त्याच्यामध्ये काय असतं बघा, स्ट्रक्चर याचं कसं आहे? याच्यामध्ये पी टाईप मटेरियल आहे, एन टाईप मटेरियल मधात ॲक्टिव्ह रिजन. पी टाईप मटेरियल, एन टाईप मटेरियल आणि ॲक्टिव्ह रिजन, आणि सबस्टेट लावलेले आहेत. हे सबस्टेट बेस म्हणून. ओके. तर अशा पद्धतीनं तर बघा, हे याचं ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन कसं आहे? तर हे तुमचं ॲनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह, म्हणजे हा पी टाईप मटेरियल तुमचा ॲनोड, एन टाईप मटेरियल हा कॅथोड, आणि हा काय करतो? लाईट इमिट करतो. आता ॲक्च्युअल स्ट्रक्चर कसं आहे याच्यात? ॲनोड हे बघा छोटा दाखवला आहे. तुम्ही एल ई डी बघितला असेल, आणि त्याच्यामध्ये एक छोटा टर्मिनल असेल तो ॲनोड, मोठा टर्मिनल असेल तो कॅथोड, आणि अशा पद्धतीचं बेसिक लेअर्ड स्ट्रक्चर असते ब्लॅक कलरचं. आणि ते काय करतं आहे? ब्लॅक कलरचं नाही, सिल्वरचं असतं बऱ्याच वेळेस. ओके. सिल्वरचं असतं. इथं आपण बॅक दाखवलं पण चांदीसारखा कलर दिसतो, व्हाईट व्हाईट. आणि तिथून काय होतं आहे? लाईट इमिट होतो. वेगवेगळ्या स्ट्रक्चरचे, वेगवेगळ्या कलरच्या लाईट असतात त्या. ओके. तर एक कप शेप बघितले असेल ना एल ई डी तुम्ही, लाईट इमिटिंग डायोड. तर बघा, हा वेगळा डायोड आहे. स्पेशल कशासाठी वापरतात? इंडिकेशनसाठी. आता ते एल ई डी बल्ब आलेत. बल्ब जर तुम्ही खोलला आतमध्ये तर त्याच्यात असे खूप सारे डायोड्स आहेत. दे आर कंबाईंड टुगेदर अँड फॉर्मेशन ऑफ लार्ज इल्युमिनरीज, म्हणजे छोट्या छोट्या एल ई डीजपासून कंबाईन करून मोठी एल ई डीचे स्ट्रक्चर तयार केलं आहे. चार्जिंगचे एल ई डी बल्ब पाहिलं असेल ना. तर हे याचं बेसिक स्ट्रक्चर काय आहे? लाईट इमिटिंग डायोड. इट इमिट द लाईट वेन इलेक्ट्रिक सप्लाय इज गिवन टू दिस. याला जर इलेक्ट्रिक सप्लाय दिला तर काय करतं? ते लाईट इमिट करतं. खूप सोपं आहे. कसं ओळखायचं? हे ॲनोड, छोटं टर्मिनल, कॅथोड, मोठं टर्मिनल, मधात एक सबस्ट्रेट असेल, स्ट्रक्चर असेल चांदीसारखं, आणि ते काय करतं? लाईट इमिट करतं. जर याला आपण बॅटरी, पॉझिटिव्ह निगेटिव्ह बॅटरी लावली तर. ओके. आणि हे कप शेप असते बघा, याच्यामध्ये असते इनबिल्ड, पाहिलं असेल ना तुम्ही. सो दिस इज एल ई डी. तर आता आपण काय करू? याचं ॲक्च्युअल बेसिक वर्किंग बघू. ओके. इथपर्यंत ओके ना? लिहून काढा, ड्रॉ करा. देखो ये एलईडी वर्क कैसे करता है, ये अपने को देखना है. ओके. सो डोंट राइट हियर हाउ दिस एलईडी वर्क. एलईडी क्या है अपन ने अभी देखा. ओके. हाउ इट वर्क ये अभी अपने को देखना है. आपको मालूम है ये क्या है? डिफरेंट टाइप्स ऑफ एनर्जी बैंड इन सेमीकंडक्टर पढ़े थे फर्स्ट ईयर में. कुछ याद आ रहा है क्या? दिस इज अ वैलेंस बैंड, दिस इज अ कंडक्शन बैंड एंड फॉरबिडन गैप बिटवीन देम. एनर्जी लेवल रहते 3 अलग अलग. तो ये वैलेंस बैंड है, ये कंडक्शन बैंड है. वैलेंस बैंड इज फॉर्म बिकॉज ऑफ वैलेंस इलेक्ट्रॉन, and when that valence electron goes on conduction stage, so one bond is formed, that is conduction band. वैलेंस बैंड में जितने इलेक्ट्रॉन है उसमें से कितने कंडक्शन में जाते हैं तो उससे कंडक्शन बैंड बनता है. वैलेंस बैंड एंड कंडक्शन बैंड दोनों के बीच में क्या रहता है? फॉरबिडन गैप रहता है. ओके. अगर गुड कंडक्टर है तो दे आर ओवरलैप टू ईच अदर, दोनों में कुछ गैप रहता च नहीं है. इंसुलेटर है तो उसमें क्या होता है? बहुत ज़्यादा गैप रहता है. ओके. और सेमीकंडक्टर है तो
मीडियम गैप रहता है, 3 eV तक गैप रहता है। अब देखो कंडक्शन बैंड का इलेक्ट्रॉन वैलेंस बैंड में आया, कंडक्शन बैंड का इलेक्ट्रॉन वैलेंस बैंड में आया और यहाँ पे आके रिकम्बाइन हो गया। तो यहाँ पे एनर्जी कम है, यहाँ पे एनर्जी ज़्यादा है, एनर्जी लेवल ज़्यादा है इधर, तो एनर्जी लेवल ज़्यादा है तो रिकम्बाइन होगा। वो फिर से जब रिटर्न जाएगा तो ज़्यादा एनर्जी है उसके पास, वो कुछ रिलीज करते जाएगा और जब वो रिलीज करते जाएगा वो इन द फॉर्म ऑफ लाइट एनर्जी रिलीज करेगा। क्या करेगा? इन द फॉर्म ऑफ लाइट एनर्जी रिलीज करेगा। देखो व्हेन फॉरवर्ड बायस सप्लाई इज अप्लाई टू द एलईडी, एलईडी को क्या करे? फॉरवर्ड बायस सप्लाई अप्लाई करे। फॉरवर्ड बायस मालूम है ना आपको? तो ये सपोज पी एन जंक्शन है, तो इसको इसका पॉजिटिव, हाँ, P इज कनेक्टेड टू पॉजिटिव, N इज कनेक्टेड टू नेगेटिव, ऐसा सप्लाई अप्लाई करे तो क्या होता? क्या होता? देखो N रीजन का जो इलेक्ट्रॉन है, N रीजन का इलेक्ट्रॉन वो क्या करता है? इधर आके रिकम्बाइन होता, P साइड में आके रिकम्बाइन होता। लेकिन जब वो रिटर्न जाता तब वो क्या करता? एनर्जी रिलीज करता। देखो आपको मालूम इधर सप्लाई देने के बाद क्या होता? इधर ये निगेटिव लेयर तैयार होता है, ये पॉजिटिव लेयर तैयार होता है और उसके वजह से जंक्शन तैयार होता है। ये अपन ने देखा ऑलरेडी। ये आता पहले और रिकम्बाइन होता, लेकिन जब रिटर्न जाता तब उसका एनर्जी बढ़ा हुआ है, वो एनर्जी रिलीज करते जाता। ओके, और वो रिलीज कितना करता है? इन द फॉर्म ऑफ लाइट, लाइट के फॉर्म में एनर्जी रिलीज करता है और उसको क्या बोलते हैं अपन? इल्यूमिनरी बोलते। ओके, इल्यूमिनेंस बोलते। क्या बोलते? इल्यूमिनेंस। तो इस प्रोसेस को इलेक्ट्रो इल्यूमिनेंस बोलते, इलेक्ट्रो ल्यूमिनेंस बोलते, इलेक्ट्रो ल्यूमिनेंस। समझ में? देखो फिर से एक बार बता रहा हूँ, व्हेन सप्लाई इज अप्लाई, फॉरवर्ड बायस सप्लाई अप्लाई करे, डायोड को क्या करे? फॉरवर्ड बायस सप्लाई अप्लाई करे। जब फॉरवर्ड बायस सप्लाई अप्लाई करे तो क्या होता? यहाँ से इलेक्ट्रॉन यहाँ चला जाता। अब यहाँ चला गया और रिकम्बाइन हो गया, मतलब यहाँ से इलेक्ट्रॉन इधर गया, रिकम्बाइन हो गया, पी एन साइड से पी साइड चला गया, अब रिकम्बाइन हो गया। रिकम्बाइन होगा, उसकी एनर्जी बढ़ गई। ये एनर्जी का हायर लेवल है, ये लोअर लेवल है। जब वो हायर लेवल को है तो उसको लोअर लेवल को जाना है, तो उसका एनर्जी कम होना चाहिए ना, तभी जा पाएगा वो। तो क्या करता? कुछ एनर्जी रिलीज करता और रिलीज इन द फॉर्म ऑफ लाइट करता, और यहाँ से ऐसे लाइट रेडिएट होती, तैयार होती। ओके, तो ये प्रिंसिपल किसका है? लाइट इमिटिंग डायोड का है। समझ में आया? सिंपल है ना? सो राइट डाउन। तो हाउ एलईडी वर्क, ये समझ में आया आपको? एलईडी क्या है, एलईडी वर्क कैसे करता है? अभी देखो उसके कुछ स्पेसिफिकेशन। आपने एलईडी अलग अलग कलर के देखे होगे, लाइटिंग पाहिली ना वेगवेगळ्या प्रकारची। तर समजा इन्फ्रारेड एलईडी पाहिजे असेल तर तुम्हाला गॅलियम आर्सेनाइड वापरावं लागेल। काय करावं लागेल? गॅलियम आर्सेनाइड ॲज अ पी एन जंक्शन मटेरियल। गॅलियम आर्सेनाइड हे पी एन जंक्शन मटेरियल म्हणून जर वापरलं तर इन्फ्रारेड एलईडी म्हणजे इन्फ्रारेड कलरचं लाईट इमिट होईल। ओके, त्याच्यानंतर गॅलियम फॉस्फरस जर वापरला तर रेड अँड ग्रीन एलईडी मिळेल, रेड किंवा ग्रीन। आणि गॅलियम आर्सेनाइड फॉस्फरस जर वापरला तर रेड आणि येलो टाईपच्या एलईडीज मिळतील। पाहिलं असेल ना वेगवेगळ्या कलरचे एलईडी। तर डिपेंडिंग ऑन कलर कोणतं मटेरियल लागणार आहे ते इथे दिले, किंवा कोणत्या मटेरियलवरून कोणता कलर इमिट होईल लाईटचा ते तिथं मेन्शन केलेलं आहे। आता बघा एलईडीचे स्पेसिफिकेशन, सगळ्याचे स्पेसिफिकेशन असतात तसे एलईडीचे, सगळ्या डायोडसारखे काय, पण इथं काय ॲडिशनल कलर। ओके, त्या कलरसाठी कोणत्या नॅनोमीटरची वेवलेंथ, त्याच्यानंतर फॉरवर्ड व्होल्टेज किती, त्याच्यानंतर ल्युमिनस प्रकाश किती सोडला जातो आहे, ओके, मिली कॅन्डेलामध्ये, देन ऑप्टिकल आउटपुट पॉवर इन मिलीवॅटमधला पॉवर, व्ह्यू अँगल कोणत्या दिशेने लाईट,
किती इन्क्लाइन अँगल क्रिएट करतो आणि कलर अँड टेम्परेचर इन केल्विन. तर हे सगळे फॅक्टर आपण डिसाईड करतो वाईल सिलेक्टिंग द LED. कोणकोणते? लाईट. मग लाईट कोणत्या कलरची आहे तर त्याच्यावरून कोणतं मटेरियल वापरायचं ते. त्याच्यानंतर त्याची वेवलेंथ किती आहे, वेवलेंथवरून लाईट कोणत्या कलरची असेल ते डिसाईड होतं. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता. सो कितना ज़्यादा लाइट इमिट होता है ये मिली कैंडेला में. ऑप्टिकल आउटपुट मिलीवैट में आउटपुट कितने मिलीवैट का LED है. देन व्यू एंगल, कौन से एंगल में वो प्रकाश छोड़ता है. देन कलर टेम्परेचर इन केल्विन, कौन से कलर का LED है और कितना हीट क्रिएट करता ये. तर हे स्पेसिफिकेशन LED डिसाईड होत असतात वाईल सिलेक्टिंग द LED. आता काय काय फायदे आहेत रे LEDचे. स्मॉल आहे, छोटी साईज. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर लाईफ लॉंग आहे, भरपूर लाईफ आहे LEDची. त्याच्यानंतर लाईट इज प्रोपोर्शनल टू करंट, जेवढा जास्त लाईट म्हणजे जेवढा जास्त करंट तेवढी जास्त लाईट. देन हाय स्पीड, क्विक ऑपरेशन आहे, स्टार्ट लगेच स्टॉप, स्टार्ट लगेच स्टॉप. देन इझिली इंटरफेस, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससोबत इझिली इंटरफेस आहे, म्हणून रिमोट कंट्रोल किंवा TV, इंडिकेटर याच्यामध्ये आपण इझिली लावू शकतो. आता तर LED TV आल्यात, LCDला क्रॉस करून LED TV आल्यात. ओके, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून नवीन LED इंट्रोड्यूस केल्यात. त्याच्यानंतर त्याचे काही तोटे बी आहेत बघा. आउटपुट इज अफेक्टेड बाय टेम्परेचर, ज़्यादा हीट करे तो उसका आउटपुट चेंज होता. ओके. देन ओवर करंट कैन डैमेज, सप्लाई अगर ज़्यादा आ गया, ज़्यादा वोल्टेज आ गया, ज़्यादा करंट दे दिया तो जल जाती है LED. देन नीड लार्ज पावर, ज़्यादा पावर की ज़रूरत है उसको. देन फॉर ऑपरेशन नीड लार्ज पावर फॉर ऑपरेशन. ओके. देन उसकी इफिशियंसी कम है. कौन सी इफिशियंसी? ल्यूमिनस इफिशियंसी, इलेक्ट्रोल्यूमिनस इफिशियंसी कम है. ओके. जैसा इनकैंडेंसेंट लैंप आपको प्रकाश देता वैसा LED नहीं देता, मतलब उसकी ल्यूमिनस इफिशियंसी कम है, लेकिन ओवरऑल इफिशियंसी अच्छी है, पावर कंजम्पशन अच्छा है. तो ये उसके तोटे, हे त्याचे तोटे. आता कुठं वापरतात रे LED, कुठं बी वापरतात. ओके. तर सगळ्यात जास्त ते इंडिकेटरला वापरतात. 7 सेगमेंट डिस्प्ले, डिजिटल वॉचेस पाहिलं ना तुम्ही. तर डिजिटल वॉचमध्ये हे असे 7 सेगमेंट असतात ना. 7 सेगमेंट म्हणजे काय, 7 LEDs असतात. 1 2 3 4 5 6 7. समजा आपल्याला 2 टाईप करायचं आहे तर काय होणार आहे, ही LED ग्लो होती, ही LED ग्लो होती, ही LED ग्लो होती, ही LED ग्लो होती, ही LED ग्लो होती. 3 टाईप करायचे तर काय होतं आहे, या सगळ्या LED ग्लो होतात. 4 टाईप माहिती आहे ना तुम्हाला. तर हे 7 सेगमेंट डिस्प्लेला त्याचा वापर होतो. त्याच्यानंतर ऑप्टोकपलर म्हणजे लाईट सी कनेक्टेड. ओके. ऑप्टो म्हणजे लाईट थ्रू कनेक्टेड असेल तर त्याला ऑप्टोकपलर म्हणतात. देन इन्फ्रारेड रिमोट कंट्रोल त्यामध्ये वापरतात. त्याच्यानंतर इंडिकेटरमध्ये, आणि आता ल्युमिनस सेक्टरमध्ये म्हणजे वेगवेगळ्या लॅम्प बनवण्यासाठी डेकोरेटिव्ह लाईट किंवा अट्रॅक्टिव्ह लाईट, खूप साऱ्या वेगवेगळ्या लाईटिंग वगैरे बनवण्यासाठी आजकाल LEDचा वापर करतो. तर कारमध्ये तर तुम्ही तर बघितलं असेल LEDच्या वेगवेगळ्या काय म्हणतात पॅटर्न तयार करतात ते. ओके. तर हे सगळं LEDच्या रिलेटेड समजलं. चला लिहून घ्या बरं पटकन आता.